वेलकम बॅक. पण चैतन्य व्हिडिओ स्टार्टच होऊ देत नाहीये, नुसतं कॅमेरा हलवतोय. 15 मिनिटं तेच करतोयस तू आता. टक टक देख ना सावरिया. मला तर त्याच गाण्यावरती नाच करू वाटतं यार. मस्त आहे ते गाणं, आवडलं आपल्याला. नाच देख ना सावरिया. सो आज आहे दसरा. सो दसऱ्याच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छुक. चैतन्य आहेर आणि वैष्णवी पांडोळे आहेर. घे चैतन्य, थोडंसं सनस्क्रीन लाव. आज सण आहे, आज सण आहे, थोडंसं सनस्क्रीन लाव, थोडंसं सनस्क्रीन लाव. बाबू बाबू सगळं ते हातामध्येच मुरलं. काय संबंध? सनस्क्रीन लावा. हे काय गेट रेडी विथ मी आहे का? गेट रेडी विथ मी फॉर दसरा. सनस्क्रीन का लावायचा? तर आपल्याला बाहेर जायचंय ना, सो सनने डॅमेज होऊ शकतं ना. बापरे, आजपर्यंत डॅमेज नाही झालंय. आज होईल होईल होईल. टक टक. तसा बच्चे तू जन्मापासून गोरी आहे म्हणून तू गोरी दिसतेस, आणि मी असाच होतो. आणि इट्स नॉट अबाउट दॅट, इट्स फ्रॉम प्रोटेक्शन. नाही, मला कळतं की मी ब्लॅक नाहीये, म्हणजे काळा नाहीये, माझा फक्त कलर असा आहे थोडासा. मी ब्लॅक नाहीये, पण माझा कलर असा आहे. हा, तू जास्त गोरी आहे फक्त, बस. मी कमी गोरा काय आहे. आवरायचंय? काय नाही, झालं माझं. लेट्स गो. झालं, कपडे बिपडे घातलेत, पोरांना एक फॉर्मल शर्ट टाकलेला आहे. बघितलं तुम्ही? वैष्णवी मस्त सुंदर शेंगदाणा आलाय. वैष्णवीने मस्त वैष्णवीने मस्त हिच्याबरोबर राहून राहून माझी पण जरा बोली वळायला लागली. हा यार बच्ची, यो वाटाण्याचा गोलदाना का? ठीक आहे ना ब्रो, असं असतं बच्ची. काय म्हणत झाला? लौकी निशाणे लौकी. तुमको कॉल आया सी, ऑफिस का कॉल आया सी. अब तुम क्या करणे ऐसे? मी बरोबर केलं होतं, मी बापरे. म्हणजे थोडं तरी काहीतरी आवर, केसांना काहीतरी लाव, तेल बिल. तुम्हारा बाई कैसा दिख रहा है बताओ. काजळ लाव का रे? तुला आवडतं म्हणून विचारते. तुला थोडी लाज वाटते आजच्या दिवशी असं बोलते? आजच्या दिवशी काय काजळ लावू का? बच्ची तू वेडे का? तू काजळ लावू का? बच्ची, मला वाटलं तू मला बोलली तुला काजळ लावू का. मी म्हटलं काजळ लावू. तेच मी म्हटलं, काय मंद आहे का? मला काय बोलते असं काजळ लावू. व्हेरी बॅड यार, व्हेरी बॅड. सुंदरी सुंदर दे करो सावरिया. ठीक आहे. येस. केस कुठं आला? हा, फेकून ये. बॅक बायसेप. नका चेंबूड नाही ना बच्ची, मला नाही आवडत काजळवाला लुक. तुला का आवडतोय हा काजळवाला लुक? मी कधी बोललो मला आवडतोय? म्हणजे आवडतोय म्हणजे चांगलं दिसतंय, चांगलं दिसतंय असं मी म्हणतोय, का वाईट नाही दिसत आहे. लिपस्टिक कुठली लाव? ते तू बघ आता कुठली. लाल लाव का? लाली लाल सांग ना. पिंक लावतोय. हा, न्यूड शेप लाव, न्यूड शेप. एवढं सगळं तू बरं शिकलायस. तुझ्या माझ्याबरोबर राहून राहून हे सगळं मला माहिती आहे. न्यूड शेप काय म्हणताय मी? शेपूची भाजी. पोरांचं कसं आहे ना, शर्ट टाकला, जीन्स टाकली, माईक लावला, संपला विषय. केसांना असं केलं बघतं. काय काय मुलं नीट आवरतात त्यांचं. मला ते खालचं हे दे ना, ज्वेलरी माझी बघितलं. सो अपॅरेंटली हा आत्ताचा ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन आहे. बट चैतन्य इज लाईक की छान नाही वाटत आहे. कारण हिचं ओरिजिनल साडीचा लुक तुम्ही बघितला असेल जर का, आधीचे जेवढे फोटोज वगैरे छान, म्हणजे असं हा मॉडर्न टच जरी असेल ना साडीच्या लुकला, पण तुला जी ओरिजिनल साडीचा लुक आहे ना, तोच सर्वात जास्त सूट करतो. असं मॉडर्न ओके वाटतं. ओके ठीक आहे. सिंदूरही मी लावलेला आहे. सिंदूरला लगायो. दिस गाय ना, आय टेल यू. दे चल मला हे ज्वेलरी काय मला ना, मी करणार इथं पिअर्सिंग.
कुठं हे नकोय मला, हे कशाला देतोस यार. मला हे खूप आवडलं होतं आणि ह्याच्यामध्ये एक व्लॉगही शूट झालेला आहे सेम लुकचा, बट एवढंच की तो पोस्ट नाही झालेला आहे म्हणून कधी पोस्ट होणार आहे, तो डिसेंबर नंतर पोस्ट होणार आहे. ओके, ऍक्च्युली नोव्हेंबर नंतर. लावतोस वर कर अजून झालं का बरोबर? थोडं अजून. हां बस. तसं आपलं हे सेम आहे थोडंसं कलर. म्हणजे बांगड्या काढतोस इथं, इथंच आहे, इथेच आहे, इथेच. आणि अजून किती लागतं? एक अजून किती लाव? गोल्डन का? बस. हां झालं. कसं आहे, हो हात बारीक झालेत वाटतं तुझे. मांजरीचे पाय पकडले तसं वाटतं. अजून एक सेट बनवत असच. 4 आणि 5. सहा टाकायचं असतं, एक इव्हन एक ऑड असतो. असं का बनव? आणि एक ह्यातली एक छोटी बांगडी, एक मोठी बांगडी आहे. आय होप मोठीवाली मागं जाते. नाही नाही नाही, हां मग बरोबर आहे ना. टक टक ते एक एक करून टाक. हा थोडा जाड आहे वाटतं. बांगडी छोटी असते. गजरेवाडी. ठीक आहे. दादा कसं आहे बघितलं का तुम्ही, मला काहीच आवरायची गरज नाही पडली, पण हिचं आवरायला सुद्धा मलाच हेल्प करायला लागते. म्हणजे पण ते नवऱ्याचे कर्तव्यही असतं. नवऱ्याचं कर्तव्य. आता आपण कामं कशी डिवाइड करायची आहेत? कामं कशी नाही, आपण खाली जायचंय, हार वगैरे घेऊन यायचंय, गाडीला हार मला लावायचा. गाडीवर बसायला कसं तरी होतं ना साडीमध्ये. बँगलोर मध्ये बसले तर काय, पुण्यामध्ये बसले होते ना बच्चेशी तिरकी पाय करून, मग आता पण बस. ठीक आहे फाईन. कार ऑन फायर बसायचं. अरे पण मग मला कॅमेरा नाही पकडता येणार. अगे येईल गे, चल तू. चालेल ठीक आहे, आलोच आम्ही. सी यू. आता मस्त जरा गजरा नाही, फुलं बिलं आणू, घरातल्या गोष्टींचं हे करू. मागे थोडं घरातल्या गोष्टींना ची पूजा करू. येस, गाडीला वगैरे हार घालू. गाडी आपला साथ देते चांगलं रोज ऑफिसला जायला, सो तिची आपण पूजा करू. आपल्या कम्प्युटरची पूजा करू. सॉरी कंटिन्यू. जो आपल्याला रोज स्ट्रीमिंगला मदतही करतोय. आपल्या पीसीची पूजा करायची, आपल्या पुस्तकांची, लॅपटॉपची, सगळ्याची, सगळे शस्त्र यंत्र सगळ्यांची पूजा करायची आहे. पहिलं पण आपल्याला दाराला हार लावायचा आहे. घराची साफसफाई झाली, खाण्याचंही ऑलमोस्ट सगळं तयार झालेलं आहे. फक्त आम्हाला आता स्वीट डिश बनवायची, ती आम्ही तुम्हाला दाखवू. आणि बाकी तर डोस्याचाच बेत यार, पुरणपोळी खायचं मन नाहीये. हा सो इथे असे हे बँगलोरमध्ये असे आहेत रस्त्यावरती, आपल्याकडे पण कसे बसले असतात ते असतात, त्यांच्याकडनं तुम्ही घेऊ शकता. असं पण मी असं का बोलतो घेऊ शकता असं, मी दरवेळेस मी प्रमोटच करायला का बघत असतो याची लोकांना. माझ्या बायकोने घेतलेले आहेत, दाखव ना बायको प्लीज. ठेवलंय ना मी आता सगळं, आता पॅक केलं ना मी त्याला बरोबर. एवढे मस्त फुलं घेतलेत झाडाला आणि गाडीला लावायला, आणि एक एक फुल सगळ्या अप्लायन्सेस वरती ठेवायला. करेक्ट, अप्लायन्सेस. छान दिसते का बच्चे तो? बाप रे, गोरी गोरी पाण, फुलासारखी छान. बसायचं का तुला या हारावर? ठीक आहे ना. आता काय करायचं सांग आपल्या ऑडियन्स. आता पायनॅपल गोष्ट घेऊन जायचं, जेवायच्या गोष्टी घेऊन जायच्या. ओके चला, भेटू नेक्स्ट स्टॉपला तुम्हाला. सो सीन काय होतं माहिती का, काल इथे अयोध्या पूजा होती म्हणून काल सगळ्यांनी हे सगळं केलं होतं. पण आज वैष्णव एकदम साडी बिडी घालून सगळे, लिटरली सगळ्या बायका, सगळे लोक हिच्याकडे बघतात आणि हिला ऑकवर्ड होतं. सगळे माझ्याकडे बघणार. अगं बघू दे ना बच्चे, इट्स ओके यार, इट्स फाईन. ब्लॉगिंगच्या क्षेत्रात हे सगळं करावंच लागतं. बरं ठीक आहे, कस्टर्डसाठी आता ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत पोरांनो. अजून एक कुठलं फळ भेटलं तर ते पण घेऊ. ठीक आहे, कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडरही घेतलेली आहे. इकडे दाखव. गावगुंड असं फिरतोय? हो मी गावगुंडच आहे. गावगुंड आहेस तू? हो मी गावगुंड. गुंडा बॉय. हे हुक्क कुठं भेटली होती? पांढरी हुक्क आले होते ते नावाला. हुक्क नाही, हुक्स. काय म्हणते एअरटेल वाला. स्वतः सगळी शॉपिंग झालेली आहे.
सो आता आम्ही काय करणार आहे तर आपण आता घराची पूजा करायची आहे. सो हार वगैरे लावणार आहे, देवाची पूजा, शस्त्रविस्त्र ह्या सगळ्याची पूजा करू. सो तू माझ्यासोबत थांबणारच का? बच्ची तू हे परत जुन्या वळणावर गेली. तू आता एका सेंटेन्स मध्ये 15 वेळा मग तू तोपर्यंत बटाट्याची भाजी करतोयस. नाही, मला वाटतं आपण सगळं एकत्र पूजा करूया ना. चालेल, चला तर मग कारण हार तर तू वरती लटकून तुला हे नाही करता येणार. ते तर तुलाच करायचंय मग. ठीक आहे, चलो. कूल, मिलते हैं तुमको डेकोरेशन करने का टाइम. डेकोरेशन, इज इट हैलोवीन? यस. ह्या इकडे ठेवलंच काय फुल? कुठे? हा, गुड जॉब. चला, हे आमचे मस्त हे लागलेले आहेत आणि आता देवाची पूजा करूया. बापरे, देवाची पूजा. चला चला चला, मॅडमच्या मागे 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 मागे. चला चला आतमध्ये. पसारा तुला आवरायचा होता. येस येस येस, पसारा आवरू आपण सगळं. पूजेच्या आधी पसारा आवरायचा. ओके. मागचा 1 वर्ष आम्ही मस्त, एक म्हणजे ह्याच्या आधीच्या वर्षी आम्ही लॅपटॉपवरती करत होतो, पण इन दिस इयर वैष्णवी चांगला इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. हा सुंदर सुंदर माझ्या बायकोनी सुंदर असा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे की स्वतःच्या हाताने सरस्वती काढायचा. सो छान वाटतंय बच्ची मला. गुड 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 जॉब माय फ्रेंड. अशी तू ड्रॉवर होतीस का मागच्या जन्मी? ड्रॉवर नाही, मी कबड होते. कबड होतेस का तू? मस्त. वा 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 वा. एक्सपर्ट आहे बच्ची तू हे सगळं करायला, आहे ना? मला असे केस थोडेसे असे असे पाहिजेत ना, हे असे. अरे थांब थांब, तुला त्या धूपने प्रॉब्लेम होतो ना, म्हणून तू धूप नाही लावणार. मी दुसरा धूप लावते ज्याने तुला प्रॉब्लेम. किती वेळ लागतोय? हा, झालं झालं झालं. प्रॉब्लेम नाही होत ना, तो दुसरा धूप लावते का? इट्स ओके मॅन. आता आपण सगळ्यांना फुलं वाहू, पूजा करू आणि मग भेटू. ओके, चालेल. बाय बाय, सी यू गाईज. तुझ्या डोक्यावर ठेव काय फुल? मी काय तुझं अप्लायन्स आहे का? ए बाळा, असं नसतं बोलायचं. बा बाबा, तर इग्नोर आमचा सेटअप जरा थोडासा हे पण आहे चांगला. आणि येस, थोडं वायरी विरी इकडे तिकडे, बट ओके. आणि एक फुल दे ना मला. त्याच्या नसतं ठेवायचं, शस्त्रांवर ठेवायचं असतं. आणि आपलं मेन गोष्ट काय, इथं ते यूज नको, खूप पसार आहे. माईकचा डब्बा कुठे आपला? हो, माईकचा डब्बा. 1 मिनिट. हे आमच्या परम मित्रासाठी, माईकसाठी एकदम खूप जास्त हेल्प केले जाणे. तिथं माझ्या पुस्तकांवर मला ठेवू दे. नाईस नाईस नाईस. अरे इथं ठेवते, शिवाजी महाराजांवर. ठीक आहे. आय थिंक खूपच जास्त फुलं राहिली आहेत रे आता. हा ठीक आहे ना, गाडीला वगैरे ठेवता येईल. मस्त ठेवले जोचे दुसरं. थांब, जर खूपच फुलं राहिली तर मग मला सजवू दे. काय सजवतेस आता? तुला घालू का? देख, हा जरा लवीडवी बाते करतोय गाडीसोबत. मग काय, सुंदर गाडी आहे माझी. 4 वेळा बंद पडली पण आता चालू झाली. आणि जेव्हा बंद पडली तेव्हा कोणी साथ दिला? त्यावेळेस मी साथ दिला ना तिला. ऍक्टिव्हली. हेच करेक्ट. ऍक्टिव्हा, यू डोंट हॅव टू गो विथ हिम. नाही नाही नाही, मी ऍक्टिव्हाशी पण असं बोलणार. सुंदरी सुंदरी माझी गाडी सुंदरी. एवढं तर माझ्याबद्दल पण नाही. आणि बायको पण सुंदरी. का असं बोलते बच्ची? तुझं तर एवढं कौतुक करतो मी, विचारायला ना मग बाबू. खरं की काय? येस. वाटली तुझी गाडी. माझी छान गाडी. 12 वर्ष मला साथ दिला. थँक्यू सो मच. है ना? अजून थोडे वर्ष साथ दे मला. काय झालं होतं, बकरींनी माझ्यावर अटॅक केला होता. का ग बच्चे? कारण तिथं सगळी माझ्या गाडीला हार होता ना, त्यांना तो हार खायचा होता. मग दिला का? घाबरली, पण मी एका जागी फ्रीज झाले. मी म्हटलं की कुछ नाही करेंगे, मेंढरी मेरे को कुछ नहीं करेंगे. ओके. बकरी मेंढरी.
उन्होंने फूल खाया और वो चले गए. वाव. माझे पप्पा म्हणले बरं झालं ते कचरा जाण्यापेक्षा त्यांच्या पोटात गेलं. गुड गुड. हा ना, हार ना ऍक्च्युली. चैतन्य 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 व्हेरी व्हेरी बॅड. आपल्या हिप्पी मास्तरांनाच तुम्ही ठेवलेलं नाहीये. मास्तर मी का तू? तुझं काम. थँक्यू हिप्पी, तू आमचं काम इझी केल्याबद्दल. हिप्पू हिप्पू. चला आता जेवण बनवायला घेऊया मॅम. सो पहिला आपण कस्टर्ड करणार आहोत. आता आम्ही तुम्हाला अख्खं कुकिंग नाही दाखवणार, बट थोडंफार तरी नक्कीच दाखवू. सगळं झाल्यानंतर दाखवू सगळं. मी तर म्हणते सगळं रेडीमेडच आणले ऑलमोस्ट. सो कस्टर्ड आणले ते काय फळं कापायचे आणि बघणार आता कसं बनवायचंय. आणि आयुष्य इतकं सोपं झालंय, इतकं सोपं झालंय आयुष्य. सांबारचं पण प्रीमिक्स भेटले मला, फक्त ह्याला गरम करायचंय. इडलीचं आणि डोशाचं पण बॅटर भेटलंय. सो आयुष्य हे खूप सुंदर आहे. पण काहीतरी कुकिंग करायचं म्हणून चैतन्य कस्टर्ड काहीतरी नाही, कस्टर्ड बटाट्याची भाजी बनवणार आहे आणि कस्टर्ड पण करणार आहे ब्रो. हे किचन अप्लायन्सेस वगैरे वरती पण ठेवलेलं आहे. सगळ्या अप्लायन्सची पूजा झालेली आहे. आता फक्त पेट पूजा राहिली ना ब्रो. कसं वाटतं चैतन्य आपला लग्नानंतरचा पहिला दसरा? अरे ये ना. छान वाटतंय यार. थँक्यू सो मच. हॅपी दसरा टू यू ऑल. हॅपी दसरा. हॅपी दसरा टू यू ऑल. विजयादशमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण. गीत ए ते नको, तो मला यूज होऊ शकतो का? अरे बच्ची शी शी. ते फुलामुळे आले ते आता. मी काय म्हणते, सुपली घेतो का? सुपला शॉट. वा 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 वा. खतरो के. चल इथंच पडले ते. सॉरी. बाय. त्याला नाव द्यायचं का? एली नाव देऊ त्याला. एली. सो ह्याच्यामध्ये आहे पोमोग्रेनेट, ऍपल, किवी थोडी खराब निघाली सो आम्ही विचार केला नको टाकायला, आणि केळी. अँड देन योर वी हॅव. बच्ची गॅस बंद आहे ना? हा बंद आहे. चालेल. थंड झालेलं आहे ना? हा थंड झालंय. टेस्ट करून बघ आता. साखर वगैरे मस्त झालंय. होतो याच्यात. चला ओता. बाबा. ओतो जी ओथो. 1 2 3 गो. हॅपी बर्थडे टू यू. वा 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 वा. सावकाशा. कलता सांग. कलता. उलथन. कलथा. उलथन. कलथा. उलथन. वा 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 वा. हालेलुया. हे सगळं असं खराब करतो माझा मनी. मस्त 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 आहे. तुटलेलं म्हणत होते याला एसेन्स पण टाक, पण ह्याला नाही. आता लय सुंदर झालंय. बास बास जास्त नको. थोडं थँक्यू. ठीक आहे. आता ह्याला आपण थंड करायला ठेवून द्यायचं. काय तुझं घ्या, तुझं दे. ऍपल दे. हा. गोड कमी आहे. बच्ची मी हॉटेल टाकणार आहे पोरांनो. मी हॉटेल टाकलंच पाहिजे. आणि काय सुंदर झालंय बच्ची, काय सुंदर झालंय. मला वाटतं गोड कमी आहे. नाही, आता हे फळांचं सगळं उतरणार ना त्याच्यामध्ये. फळांचं. आणि ते नको हो बच्ची. साय आहे ती. सर का तुम्हाला ह्याला ठेवू दे झाकून पटकन. ह्याला झाकायला काय भांड हे आहे का भाऊ? धुवायला टाका. हे उघडा, मी तुम्हाला सांगते. वैष्णवी मॅडमने बटाटे सोलून ठेवले तर आमच्यासाठी सगळं सोलून ठेवलेलं आहे मस्त मस्त मध्ये. फ्रीज उघडता का मॅडमने? मी तर साय खाते. लसणापेक्षा पासून लांब ठेव, खाली ठेव. काढते इडली सांबरचं पण. अगं बच्ची माझे हे जड आहे. सुंदरी सुंदरी सांबर आणि इडली ग, आणि इडली ग.
भुरटी किती खायला, गोड खायला किती भुरटी. भुरटी नाही आवरी, पण मज्जा आली यार. थोडा हे दम नाही, थोडा टाइम लागतो जरा काय बनवायला. अरे पाण्याचा आवाज आला असेल. थोडा टाइम लागतो ते हे बनवायला कस्टर्ड, पण वर्थ आहे भाई, वर्थ. आणि फक्त 3च फळं टाकले तर्री सुद्धा एवढं सुंदर लागलं. तर्री तर्री तर्री. आता मस्त तर्रीवाला बटाटा करू, जो डोशा. तर्रीवाला बटाटा नसतो. आय नो मॅन. तुम्ही म्हणत असाल ये क्या है भाई, ये कौनसा. तुला आठवतं का स्पाय किड्स म्हणून एक मूवी यायचा. स्पाय किड्स मध्ये असं होतं की असं पॅकेट ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह मध्ये टाकलं की डायरेक्ट ते बनून बाहेर यायचं, बर्गर पिझ्झा. तर हे पण तसंच आहे. मायक्रोवेव्ह एक ऑप्शन होता आणि गरम पाणी एक ऑप्शन. हे प्री हिटेड सांबर आहे, नॉट प्री हिटेड, सॉरी, प्रीमिक्स सांबर आहे. ह्याला मला फक्त गरम पाण्यामध्ये थोडं ठेवायचंय 5 मिनिटं किंवा मायक्रोवेव्ह मध्ये 10 मिनिटं. पण मी म्हटलं की भाई लेट्स डू दिस. मग त्यानंतर मग परत गरम करू शकतो ना. तो पण त्या चैतन्य त्याच्या बटाट्याची भाजी करतोय आणि सांबर. आणि पहिला डोसा असं म्हणतात की कधीच चांगला निघत नाही. पहिला डोसा हा कधीच चांगला निघत नाही असं म्हणतात. सो डू यू थिंक तुझा पहिला डोसा चांगला निघेल? बघू आता, लेट्स सी मॅन. सो आता काय करायचं चैतन्य? सावण नाही, मसाला असं सांग. सो हे आधी तवा गरम करायचा आहे. येस, बॅटरी इथं झालेला आहे रेडी. आणि हे आमच्याकडे आहे. वाव, ऑइल काढतोय. ह्याला आधी पाणी टाकायचंय का? कॅन आय डू द शिंपडे पिरी? नको प्लीज, माझा हात जरा ऍस्थेटिक वाटतोय. करू दे ना मला प्लीज. हात धुतलेला आहे का पण तुझा? होय, सांबर बिंबर पडले, काय ऍस्थेटिक करणार आहे. पण तेल टाकायचं का माझ्यावर? नाही, आता हे इव्हॅपोरेट होऊ दे ना पाण्याला. तेल टाकलं तर तुंतून तुंतून फटाके वाजतील. तर त्याच्यात पाणी होतं. नाही, या कलत्यावर होतं. सॉरी. I'm gonna stay back. थांब, धक्का नको देऊ. ये क्या हुआ, कैसे हुआ. बारीक करायचं का जरा गॅस? कर. आय थिंक बारीकच गॅस करायचा असतो आपण, जरा फास्ट केला गॅस. It's not me cooking. It's you cooking, sir. It's you. I won. You lost, my brother. You lost. ब्रदर. तुला माहिती का मीम रेफरन्स? नाही. खूप कमी झालं. परी म्हणू की सुंदरा, नुसते दाणे आले हिला. 1 2 3 आणि इथं पण आलाय. परी म्हणू. ये गुंडा है गुंडा. संत्रो का गुंडा. संत्रो का बिल्ला. ठीक आहे, पहिला डोसा हा कधीच चांगला होत नाही. सो इट्स ओके. ज्याचा पहिला विकास खन्ना जो एवढा मोठा शेफ आहे, तो स्वतः म्हटलंय की जिसका पहिला डोसा एकदम स्ट्रेट और अच्छा निकले उसके ऊपर तो भगवान ही प्रसन्न है. मी काय म्हणते, आपल्याकडे चीज पण आहे. मी ना डोशामध्ये टाकणार आहे बाळा. This guys don't understand. आता वैष्णवी बनवणार आहे डोसा. आणि ट्राय करो की मध्येच होणार आहे आणि थोडं हे टाक. बच्ची ते रबर जळायचा आणि लवकर हे करायचं, गोल फिरवायचं, एवढं लक्षात ठेव. हळूहळू फिरवलं तर वाटोळ होईल. हलक्या हाताने. अयो, कडक. ट्राय कर की कोपऱ्यात नाही जाणार. कडक. बास, जास्त नाही. थोडा पतला भाई. हा बस. Let not touch it. आता सगळीकडे तेल मार. बारीक गॅसवरच ठेवायचं. बारीक गॅसवर जळतोय का पटकन.
पक्का मला वाटतं मोठ्या गॅसवर करतात डोसा. छानपैकी सुटलेला आहे माझा डोसा. थांब इथं घाल ना. तो हे पकड ना बाबू, हे असं पकड आणि ह्या साईडने घाल. हे बघ या साईडने घाल ना. आता त्या साईडची कड नाही सुटली अजून. बेचा बेचा येस बेचा अना बेचा. येस. तेल टाकलं होतं ना त्याला. हो. त्याच्यात आता 7-8 तरी लागतील आपल्याला. एवढी भूक लागली. तसं आता खायला घेऊ शकतो करता करता. बघ तुला पाहिजे एक खातो आम्ही करता करता, पण खूप भूक लागली माझ्या माऊला. तर तिथं सांबार आहे. बटाट्याची भाजी. सांबार नंतर जिंदगी का असली मजा है. बाकी सगळे ऍडजस्टेबल आहे. पण जेव्हा तुम्ही झोपेतून उठता आणि तुम्हाला माहिती असते की आज तुम्हाला 2 टाइमचं खायला भेटणार आहे, दॅट इज द बेस्ट फिलिंग. काय रे घाल पटपट हो निघतात. आता सगळं नको खावा माऊ. कसं मला खाली बसून कस्टर्ड बिस्टर्ड घेऊन नीट बसून खायचं. हा तर खाऊ ना वरता. बघायचं. कारण तिथं बघ जे आता करतात लोक, भाजी 1 नंबर झाली माऊ. मलाच नाही आवडली भाजी. मला खूप आवडली. आय थिंक डोसा टाकल्यानंतर वरून तेल टाकतात. सुंदर. बघ हा तर खालनं जळलं पण नाही किंवा काय नाही. छान झालं. तुम्हाला असं वाटत असेल एवढं काय भारी नाहीये, पण आमच्यासाठी भारी आहे. तू आधीच का त्यांना सांगते की निगेटिव्ह बोला म्हणून. आता पूर्ण ताट बनवतो, 4-5 डोसे काढतो आणि मग तुम्हाला बोलवतो. येस. वाव, दिस इज डोसे, दिस इज सांबार, मराठीत बोल की. बटाटाचा भाजी. आता तुम्ही म्हणसाल भाई पिवळा बटाटा का नाही केला. माझ्याकडनं चूक झाली यार. आता पण हळद कुठे गेली ब्रो. हळद टाकली होती, पण आमच्या घरी मिरच्या कमी होत्या म्हणून आम्ही लाल तिखट टाकलं, म्हणून तो लाल झालाय. पण मला टेस्ट नाही आवडली एवढी. मला आवडली. आणि स्टार ऑफ द शो सरका सर. आई ग, एवढं सुंदर दिसायला, काजू अँड ऑल मॅन. सो आम्हाला खूप म्हणजे प्रचंड भूक लागली. 2 डोसे तर बनवता खाल्ले. आपलं कस्टर्ड आहे आणि आता आम्ही काय करणार आहोत. जेवणार आहोत. सो येस जातो आम्ही. यार प्लीज सोडा मला आता, सोडा. ते धरले कुठं तुला. मिशीला यायला लागले, लहान पोरगच आहे. चालेल. सो हा होता आमचा दसरा स्पेशल ब्लॉग. होपफुली तुमचा दसराही छान गेला असेल. सो काय बोलू शकतो. थँक्यू फॉर वॉचिंग असं म्हणू शकतो, कारण त्याला भूक लागलेली आहे म्हणून. थँक्यू फॉर वॉचिंग आणि सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. होपफुली आपण सगळे सण असेच साजरा करू एकत्र. थँक्यू. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.